चला हे बघा, एटीएस मधलं आपण भाग 2 वजाबाकी पान नंबर 71 या पुस्तकामधला आपण पाहत आहोत. इथं आहे पहिलं उदाहरण 935 वजा 269. आपण इथं असं मांडायचंय युनिट, टेन्स, 100 म्हणजे युनिट म्हणजे एकक, दशक, शतक. बरोबर. हा, आता कधी पण युनिट मधून युनिट वजा करायचे, दशकामधून दशक वजा करायचे आणि शतकामधून शतक वजा करायचे. आता इथं युनिट आहेत 5 मधून 9. आता 5 मधून 9 जात का? नाही. मग जात नाही म्हणून काय करायचं? नाही, इकडचा एक दशक घ्यायचा. थांबा 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 सांगतो मी, नीट लक्ष द्या. काय म्हणतो हे बघा, नीट ऐका. हे 3 आहे, टेन्स आहेत म्हणजे 10 आहेत, हे 30 आहेत. 3 म्हणजे 3 नाही, 30 आहेत. आता 30 ला काय केलं? 2 केलं म्हणजे 20 केले. यातला एक इकडे गेला, एक गेला म्हणजे एक नाही तर 10 गेले. 10 गेले म्हणजे इथं 5 होतं तर काय झालं? 15 झाले. लक्षात आलं का? इथं 15 कसे झाले? तर इथं काय होतं? 3 होते, 3तनं एक इकडे घेतला आपण. 3 म्हणजे 3 नव्हे तर 3 म्हणजे 30 आहे. 9 म्हणजे 9 नाही, इथं 9 म्हणजे 900, इथं 9 म्हणजे 9च आहे. इथं 6 म्हणजे 60 आहे आणि 2 म्हणजे 200. लक्षात घ्या. हा, मग आता 15 मधून 9 गेले, 6 उरले. 2तनं 6 जातात का? आता नाही. मग हा, इथला 9 ला केलं 8, 2 ला केलं आता 12. 12तनं 6 गेले 6, 8तनं 2 गेले 6. 666 उत्तर आलेलं आहे. खाली बस. हा, आता युनिट पुन्हा तसंच उदाहरण आहे. 3 मधून 9 जात नाहीत. मग या दशकातला एक दशक इकडे देऊन टाका. इथला दशक, इथं एक दशक होता तर इथला 0 झाला आता, आणि इथं एक दशक इकडे गेल्यामुळे झालेलं आहे 13. आता 13 मधून 9 गेले, 9च्या पुढे 13 मोजायचं. 9च्या पुढे 10, 11, 12, 13 म्हणजे उत्तर आलं 4. आता 0 मधून 2 जात का? नाही. मग इकडचं एक पुन्हा इकडे द्या. इथं 1 दिल्यामुळे इथं काय केलं? 5 आणि इथं झालं 10. 10तनं 2 गेले 8, 5तनं 1 गेला 4. वजाबाकी करायची समजून घ्या. बऱ्याच जणांची वजाबाकी हातच्या मध्ये चुकते. आता एका शाळेमध्ये 302 विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी किती? एकूण विद्यार्थी 302. त्यापैकी 215 सहलीला गेले. सहलीला गेले. तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत असं विचारलंय. म्हणजे एकूण विद्यार्थी होते 302, सहलीला गेले 215. मग किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? तर इथं वजाबाकी करायची. 2तनं 5 जात नाही, मग 2 ला करायचं 12. 12 करावं, इकडचं एक इकडे घ्यावं तर इकडं पण काय नाही ना. पण मग इकडचं 3 ला केलं 2, इकडं केलं 1, घेतल्यावर इथं झालं 10. आता इथं घ्यावं म्हणलं तर इथं काहीच नव्हतं, आता झालं 10. आता घेता येतं 2 ला काय करतं? इकडचं एक इकडे घेता येतं. मग 2 ला करायचं 12 आणि इकडचं एक इथं घेतल्यामुळे इथं झालं 9. आता 12तनं 5 गेले 7, 9तनं 1 गेलं 8, 2तनं 2 गेले 0. 87 मुलं सहलीला गेलेले नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या? हा, आता इथं बघा वजाबाकी. 3तनं 1 गेला 2, इथं काय हातचा सहज जातो. 3तून 1 गेला. एक उदाहरण तसं येतं, बिना हातच्या वजाबाकीचं येतं. हे शांत बस रे खाली. बिना हातच्या वजाबाकीचं एक उदाहरण येतं. 3तनं 1 गेला, किती उरले मग? 2. 7तनं 2 गेले, किती उरले? 5. 6तनं 1 गेला 5. राईट. 530, 530 वजा 450. 450 म्हणजे किती मग? करेक्ट. 400 पूर्ण नाहीत, 375. मी तुम्हाला ह्याचा चार्ट करायला सांगितलेला आहे, लावायला सांगितलं आहे, पाठ करायला सांगितलंय. ज्यांनी केलाय त्यांनी हात वर करा. गुड. चिटकावला का? आणि पाठ केला का नाही मग? छान.
आता 0 मधून 5 जातं का नाही. इकडचं एक इकडे द्या. हे इथं झाले 2, इथं झाले 10, 10तनं 5 गेले 5 उरले. आता 2 मधून 7 जातं का नाही. मग इकडचं एक इकडे द्या. इथं 5 होते, इथं झाले 4, इथं 2 होते तर इथं झाले 12, 12तनं 7 गेले 5 उरले. आणि 4तनं 3 गेला किती उरले. किती उरले. झोपलं तर काय मग उत्तर येणं झालं. आता रामवाडी या गावची लोकसंख्या आहे 995. 995 त्यापैकी 884 साक्षर. आता लक्षात घ्या, साक्षर हा मराठीत शब्द, मराठीत लक्षात घ्या. साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारे लोक. साक्षर म्हणजे काय. लिहिता वाचता येणारे लोक म्हणजे काय साक्षर. हे आहेत साक्षर लोक. आणि जे साक्षर नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना काय म्हणायचं निरक्षर. त्यांना काय म्हणायचं निरक्षर. साक्षरच्या उलट निरक्षर शब्द. आता एवढे लोक आहेत, ह्याच्यापैकी हे झाले साक्षर आणि उरलेले आहेत ते निरक्षर. निरक्षर म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे. आपल्या वर्गात आहेत का तसे काही ज्यांना लिहिता वाचता येत नाही असं. लिहिता सगळ्यांना येतं, 1-2 जण आहेत ज्यांना वाचता येत नाही आणखी फास्ट. मग निरक्षर. आता 5तनं 4 गेले 1 उरला. 9तनं 8 गेले 1 उरला. 9तनं 8 गेले 1 उरला. कोणती संख्या झाली 111. पुढं काय आहे 497 वजा 313. हे सोपंच गणित आहे की नाही. फक्त काय करायचं आहे, इथं हातच्याचं पण वजा बाकी नाही, सोपे. 7तनं 3 गेले किती उरतात. किती उरतात. 9तनं 1 गेला किती उरले. 4तनं 3 गेले. आता सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या. सर्वात मोठी संख्या 3 अंकी विषम आहे का. हा विषमच आहे. आणि सम पुन्हा काय म्हणले, संख्येतून वजा करायचे. 2 अंकी सम संख्या. 2 अंकी 2 किती. नाही 99 ही मोठी संख्या झाली 2 अंकी. पण सम संख्या म्हणल्यामुळे 98. 2 अंकी हे बघा, 1 अंकी मोठी संख्या कोणती 9. 2 अंकी मोठी संख्या कोणती 99. 3 अंकी मोठी संख्या कोणती 999. पण ह्या विषम झाल्या. सम विचारल्या तर काय येणार, मोठी 1 अंकी 8. 2 अंकी कोणती मोठी सम 98. 3 अंकी मोठी सम कोणती 998. आता वजाबाकी करा. 9तनं 8 गेले 1. 9तनं 9 गेले किती उरले 0. 909. 901. लक्षात आलं. आणखीन एक, बऱ्याच ठिकाणी चुकतात मुलं. असले गणिताला बऱ्याच ठिकाणी चुकतात. तर हे एक बघूयात आपण. असं असल्यावर 400 वजा 1 2 3. असं असल्यावर 500 वजा 1 2 4. 600 वजा 1 2 5. असं असल्यावर काय करायचं. असे 2 शून्य असले ना, सरळ काय करायचं, ह्याला 3 केलं, ह्याला करायचं 9, ह्याला करायचं 10 आणि वजाबाकी करायची. मग म्हणजे काय, 0तनं 4 जात नाही म्हणून इकडचं घ्यावं तर इकडं पण नाही. मग इकडून घेतलं, ह्या 5ला केलं 4, इकडे घेतले 10. मग 10 घेतल्यावर आता इकडे 1 द्यावं लागेल म्हणून इथं केलं 9 आणि इकडे 1 दिल्यावर इथं झालं 10. कळालं का सगळ्यांना. हे 6 आहे तर ह्याला 5 करायचं, याला करायचं 9, याला करायचं 10. बरेच मुलं अशा उदाहरणाला चुकतात. किंवा मोठा असू द्या 9 0 0 0 0 एवढा असू द्या, वजा 1 2 3 4 5 6 असं काय द्या असू द्या. आता इथं सुद्धा तसंच करायचं. इथं काय करायचं 8 करायचं, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 10 झालं. असं केलं की तुमचं उत्तर लगेचच सापडतं. लक्षात आलं सगळ्यांच्या. करायचं कसं हे. आता हे वजाबाकी येते. 10तनं 3 गेले, 9तनं 2 गेले, हे येतं आपल्याला. कळालं.
ओके, बंद कर.